आज आपण भोर तालुक्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या गावामध्ये आहोत आणि काल या ठिकाणी या गावामध्ये एका 65 वर्षीय नराधमाने एक 4 वर्षीय अल्पवयीन मुलीच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकल्याची घटना घडली। कालपासून या गावामध्ये तणाव पाहायला मिळत आहे। या गावात पूर्ण गावाने कडकडीत बंद पाळून या गावातील लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः महिला भगिनीची संख्या खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे आणि या महिला भगिनी आपण पाहिलं तर महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, सर्व गावकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सर्वांचं म्हणणं आहे की या आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि आरोपीवरती आम्ही आरोपीला शिक्षा करू, कारण पोलीस प्रशासन या आरोपीला शिक्षा करण्यासाठी कमी पडेल आणि याला खूप या असे काही गुन्हे केले आहेत आणि यातून तो निर्दोष पुन्हा बाहेर बसपणे फिरत आहे असं दिसून येत आहे। हे दिसून येत आहे। आपण इथं काही महिला आहेत त्या महिलांकडून जाणून घेऊया की काय ते नक्की ते महिलांचं म्हणणं आहे। ताई, काय सांगाल, काय म्हणणं आहे तुमचं? नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला सोडलं नाही पाहिजे। एवढ्या छोट्या मुलीवरती अत्याचार केले। मुली सुरक्षित नाहीये, मुलींना सुरक्षा हवी। गावातील मुलींना सुरक्षा हवी। ताई, काय सांगाल, काय म्हणणं? फाशीच झाली पाहिजे, त्यांना फाशीच झाली पाहिजे। या आरोपीने यापूर्वी असे काही गुन्हे केल्याची माहिती मिळते? हा, कानावर तर येतोय तसं, तो जेल मधून आलाय असं। तर आपण बघतोय की आपण या महिलांकडून, ताई काय सांगाल, ताई काय म्हणाल, काय वाटतं तुम्हाला? फाशी द्यायला पाहिजे, फाशी द्यायला पाहिजे आरोपीला। तर आरोपीला त्वरित फाशी द्यावी अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं असं या इथल्या महिलांचं आणि लोकांचं म्हणणं आहे। खास निघालेला